तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत मृत्युंजय या कादंबरीला. तर आजपासून आपण नवीन व्हिडिओ चालू करत आहोत मृत्युंजय कादंबरीची. तर आपण सुरुवात करूया. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दुचकतील, म्हणतील कालबाश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे, मी काही इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला माहिती आहे की तसं बोलणारा मी कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं ते मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे त्या समरांगणावरचा एक केवळ बाणांचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ हसून भरलेले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पातांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारांना चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाणी दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके, कसेतरी कलाहीन वाटणारे अगदी सरळच्या सरळ बाण, आणि तेही जसे तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहे. धरणी तलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मूल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून आज मला खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरणी उथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मूल्यमाप करावायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्ट ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्त भडकत जातो, तसा तो मला पुनर्पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी कथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लख्तर होतं. सांग सर्वांना गरजून सांग की ते लख्तर नव्हतं, तर ते जरीकाठीचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दयी काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळालं त्यानं त्याच्या वेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत संदुकीच्या तळाशी पडून राहणाऱ्या नवाखोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकरावेगळा तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावताशी केवळ एकाकीपणाने झुंजताना फाटून गेलेलं तुझं राजवस्त्र कधी मोलाचं होतं काय, ते सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमी चवीनं ऐकणाऱ्या आणि अगदी दुसऱ्या क्षणी त्याच तितक्या सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडवील काय? आहे काय तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांना नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळ न वाटत आहे, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे, ही काय वेळ आहे का कथा? ही काय केवळ कथा आहे का? ते एक महान सत्य आहे, आणि सत्य हे पाहणाऱ्याच्या आणि ऐकण्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे असतं, उगवत्या सूर्योदयासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्याची अशी कल्पना असते की तिच्या मध्याचे मधुर चषक असावेत, दैत्यकांचे नादमय पदन्यास असावे, स्त्री-पुरुषांनी आवेगपूर्ण आलिंगनं असावीत, क्षणभंगुर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्याच्या या माझ्या जीवनकथेत मला मद्याचे चषक नाहीत, मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावनांचा थरारून सोडणारा संग्राम, प्राणपणाने लढणारा तो केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरता सांगतो. माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं असं वाटत नाही, म्हणून मी आपली कथा इथं मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी संग्रामकथा संगतवार कशी सांगावी ही आता माझ्या पुढची खरी अडचण आहे.
कारण कडाडणाऱ्या विजेचा कंठाळा बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यावर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तसे इस्तवस्त धावू लागतात. अशा अनेक घटना स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत. त्यांची संगत वा रचना कशी करावी ते मलाच आता सुचेनासे झाले आहे. का कुणास ठाऊक, पण या वेळेस पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर राहते ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावरची असलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील एक मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुकत्याच आठवणीबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चावळलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळप कळप धाडाधाडा उड्या घेऊ लागतात. कोणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसासारख्या असतात, तर कोणी म्हणतात त्या बोकळ फुलासारख्या आपला सुगंध मागं दरवळ ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवून जातात. निदान माझ्या सर्व आठवणी जरी अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजरांचा उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील तो एक सर्वात शांत आणि हवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात, मला माहीत आहे. माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही, आणि असलं तरी चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं एक छोटंसं गाव आहे. कसं होतं पुढचा भाग नंतर